नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायरच्या चालू घडामोडीमध्ये आज बघूयात आपण 30 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, जे 2025 आणि 2026 घडलेले आहेत आणि जे रिव्हिजन म्हणून आपण येणाऱ्या 2026च्या पोलीस भरतीचा पेपर असू द्या किंवा कोणत्याही पेपरसाठी एक रिव्हिजन म्हणून आपण हा चालू घडामोडीचा व्हिडिओ रोज सकाळी बघत असतो. नक्कीच तुमचं रिव्हिजन खूप छान पद्धतीने होत असेल रोज सकाळी. अत्यंत महत्त्वाचे 30 जानेवारीचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते आपण महत्त्वाचे प्रश्न बघूया. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न विचारलं होतं. त्या प्रश्नाचं उत्तर खूप जणांनी अगदी छान पद्धतीने बरोबर उत्तर दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आलेल्या माही बांसवाडा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाचा संबंध हा कोणत्या राज्याशी आहे? याचं करेक्ट आन्सर आहे राजस्थान. पर्याय क्रमांक 4. लक्षात ठेवा याची राजधानी येतं जयपूर. अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला प्रेसिडेंट कलर ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आणि हा राज्य आहे सिक्कीम. लक्षात ठेवा. सिक्कीम ज्या राज्याची राजधानी येतं गंगटोक. नुकतेच कोणत्या देशाने 26 प्रतिष्ठित सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातलेली आहे? 26 सोशल मीडिया साईट्स म्हणजे यूट्यूब असू द्या, फेसबुक असू द्या, ह्याच्यावरती बंदी घातलेला जो काही देश आहे, तो देश आहे नेपाळ. नेपाळ लक्षात ठेवा ज्याची राजधानी आहे काठमांडू, ज्या ठिकाणी सार्कचं मुख्यालय. सुशीला कार्की हे नेपाळचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, वर्ष 2026 मध्ये G20 शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे? म्हणजे 2026चं G20चं शिखर संमेलन होणार आहे अमेरिकेमध्ये. अमेरिका लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, अभियांत्रिकी उत्कृष्टतेसाठी देण्यात येणारा प्रतिष्ठित ASME जो हॉल पदक आहे, हा हॉली पदक कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे? अभियांत्रिकी इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बाबा कल्याणी यांना. बाबा कल्याणी. नुकतेच 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? 23चा आहे, मात्र दिले 2025 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अभिनेते मोहनलाल यांना. मोहनलाल. मोहनलाल हे मल्याळम भाषेचे अभिनेते आहेत, लक्षात ठेवा. आणि दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली होती 1969ला. पुढचा प्रश्न, नुकतेच आलेल्या 2025 मधील जगातील सर्वाधिक आनंदी शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोणते शहर आहे? तर हे शहर आहे डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन. कोपनहेगन ही राजधानी आहे डेन्मार्कची, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्यात सिरार खोंग हाती मिरची महोत्सव 2025 साजरा करण्यात आलेला आहे? हे सिरार खोंग हाती मिरची महोत्सव असतो दरवर्षी मणिपूरमध्ये. मणिपूरमध्ये याच्या व्यतिरिक्त संगई फेस्टिवल पण आहे, संगई हरिण यांच्या नावानं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, नुकतेच CISF ज्याला आपण सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणतो आपण, CISFचे नवीन महासंचालक बनलेत. त्यांचं नाव काय असेल? त्यांचं नाव आहे प्रवीर रंजन. लक्षात ठेवा. प्रवीर रंजन, प्रवीण कुमार नाही. ओके, प्रवीर रंजन. CISF. नुकतेच कोणत्या राज्याने पट्टेदार वाघाच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे? हे राज्य फुलपाखरू आहे पट्टेदार वाघ, आणि ॲक्च्युली हे फुलपाखरू आहे, मात्र पट्टेदार वाघासारखं याचा जो काही रंग आहे तो आहे, आणि हा राज्य आहे चंदीगड. चंदीगड हा एक केंद्रशासित प्रदेश आहे, लक्षात ठेवा. नुकतेच इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देखील तुम्ही याला म्हणू शकता, आणि 2025ने सन्मानित करण्यात आलं आहे ग्राका मासेल यांना. ग्राका मासेल. नुकतेच बॅसिलस सबटिलिसला राज्य जीवाणू घोषित करणारा भारतातील पहिला राज्य कोणतं आहे? एक जीवाणू आहे, जीवाणूचं नाव आहे बॅसिलस सबटिलिस. याला राज्य जीवाणू म्हणून घोषित केलेलं आहे. असं राज्य आहे पहिला केरळ. केरळ, लक्षात ठेवा. केरळ हा ज्येष्ठ नागरिक आयोग देखील लागू करणारा भारतातील पहिलं राज्य आहे, IMP. पुढचा प्रश्न, नुकतेच मर्सिडीज बेंझच्या नवीन आलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक करोडपतींची संख्या कोणत्या राज्यात आहे? आणि सर्वात जास्त करोडपती किंवा अब्जाधीश यांची संख्या आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये.
महाराष्ट्र लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये पण सर्वात जास्त कुठं असेल, एखादं शहर विचारलं तर ते आहे मुंबई. मुंबई. नुकतेच अमेरिकेतील ओक्लाहोम विद्यापीठातील वॉटर सेंटरकडून प्रायोजित केलेला जो आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार आहे, ते मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरलेले आहेत? त्यांचं नाव आहे डॉक्टर हिमांशू कुलकर्णी. डॉक्टर हिमांशू कुलकर्णी लक्षात ठेवा. हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. पहिले भारतीय असल्यामुळे IMP आहे. नुकतेच केंद्रीय रेशीम मंडळाच्या मेरा रेशम मेरा अभिमान कार्यक्रमांतर्गत प्रतिष्ठित सर्वोत्तम राज्य पुरस्काराने कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आला आहे? तर रेशीम उत्पादनाला आपण सेरिकल्चर असं म्हणतो आणि सर्वोत्तम राज्य पुरस्कार भेटला आहे आंध्र प्रदेशला. आंध्र प्रदेश, जिची राजधानी येतं अमरावती. पुढचा प्रश्न, नुकतेच कोणत्या धर्माचा नवीन वर्ष आहे रोष हासनाह? रोष हासनाह हे नवीन वर्ष साजरा करण्यात आला ज्यू लोकांचा आहे. ज्यू लक्षात ठेवा, भारतामध्ये ज्यू धर्मी जे लोक आहेत ते धार्मिक अल्पसंख्याक देखील आहेत. अल्पसंख्याक आहेत ज्यू. आणि ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्यू धर्मियांचं प्रार्थनास्थळ. पुढचा प्रश्न, नुकतेच भारतातील कोणत्या ज्वालामुखीतून उद्रेक झालेला आहे? ओके, भारतामध्ये 2 ज्वालामुखी आहेत तसं. एक आहे बॅरन आणि दुसरं आहे नारकोंडम. बॅरनमधून उद्रेक झालेला आहे. बॅरन हे येतं अंदमान आणि निकोबारमध्ये. हे अशा पद्धतीचे आजचे प्रश्न होते. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. वर्ष 2025 मध्ये हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांची कितवी पुण्यतिथी नुकतेच साजरी करण्यात आलेली आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि जो आपलं नाद वर्दीचा पुस्तक आहे, हे जर पुस्तक अजून कोणी घेतलं नसेल तर नक्कीच तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. 270 रुपयाला तुम्हाला हे पुस्तक घरपोच भेटेल. या नंबरवरती मेसेज करा किंवा दुकानात जाऊन देखील तुम्ही हे पुस्तक डायरेक्ट बघून खरेदी करू शकता. ओके, चला इथे थांबूयात आपण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.